शिक्षक वृंद व इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज माझ्या जीवनातील पहिल्या वेळेस मी भाषण करत आहे, त्यामुळे चुकलं तर कोणीही असू नका। वर्गात बसून गप्पा मारायची मजाच वेगळी असायची, याची मजा घ्यायची त्याची मजा घ्यायची, यात वेगळीच मजा असायची। ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली, काहीच कारण ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली, वर्गात बसल्या बसल्या क्षुल्लक गोष्टी दिल्लीला आम्ही नेली। गृहपाठ कंप्लीट नसला की बसायचा छडीचा प्रसाद, काहीच कारण नसताना घालायचो आम्ही मित्रांमध्ये वाद। तरी आठवण आता सदैव आपली येथेच राहील, आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून वाहील। पावसांची कविता आकाशाची गाणी जणू म्हणू वाटते, हाच विद्यार्थी पाचवीत जावा जणू वाटते, पुन्हा तेच आकाश बघण्याची झळ लागली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे। मॅथचे क्वेश्चन एवढीवर सोडवण्यासाठी कधीच नव्हते, ते आपल्याला आपल्या जिंदगीचे कोडे सोडवते यावे यासाठी ते होते। कुठल्याही शिक्षकांना वाटत नाही की कोणत्याही विद्यार्थ्यांचा व्हावा रास, आपण आपले अस्तित्व स्वतःच्या पायावर निर्माण करावे यासाठीच तर शिकवला जातो ना इतिहास। शाळेमध्ये कदाचित सायन्सचे यासाठीच होता तो प्रयोग, आपल्या जीवनामध्ये आलेल्या अनुभवांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसा करता येईल उपयोग। पावलोपावली चालणाऱ्या पावलांचं क्षणोक्षणी एकच सांगणं असतं, कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं। म्हणून तर डोळ्याची नदी झळझळ झाली आहे, येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे। शेवटी जाता जाता तुमच्यासाठी एकच म्हणावंसं वाटतं, येऊन फक्त भेटत जा, भेटून फक्त बोलत जा, काय चाललंय मनात तुझ्या, हक्काने मात्र सांगत जा। अरे पैसा नाही लागत मित्रा त्याला, पण यापुढे मात्र हक्काने मला सर्व सांगत जा। मित्र असतो कशासाठी, मैत्री तेवढी जपत जा, पार्टी नकोय मित्रा तुझी, फक्त यापुढे येऊन मागच्या सारखं मला बोलत जा। बिखर जाएंगे साथी यार, याद आएंगे बेशुमार, टीचर का मार टीचर का प्यार, बच्चों की शैतानी, टीचर के लिए आदर सत्कार, दुआ है हमारी खुशियां बेशुमार हो और आने वाली बैच हमसे भी होशियार हो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द